मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर आहे. राज्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नमस्कार मित्रांनो, मी अमित बागडे. युनिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, सातबाऱ्यामध्ये सगळ्या मृत खातेदारांऐवजी आता वारसांची नावे नोंदवली जाणार आहेत. यासाठी सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. ही मोहीम राबवण्यासाठी तहसीलदारांनी समन्वय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 10 मे पर्यंत राज्यातल्या सगळे सातबारे अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. कशा प्रकारे असेल जिवंत सातबारा मोहीम हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. 1 ते 5 एप्रिल यामध्ये तलाठी न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मृत खातेदारांची यादी तयार करणार आहेत. तसेच 6 ते 20 एप्रिल या दरम्यान वारसासंबंधी कागदपत्रे तलाठ्याकडे सादर करता येणार आहेत. मंडळ अधिकारी स्थानिक चौकशी करून वारस ठराव ई-फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करतील. तसेच 21 एप्रिल ते 10 मे तलाट्यांना ई-फेरफार प्रणालीत मृत खातेदारांऐवजी वारसांचं नाव नोंदवण्याच्या सूचना मिळतील. यामध्ये मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफार निर्णय घेऊन सातबारा दुरुस्त करावा. यामुळे जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबाऱ्यावर नोंदवल्या जातील. अशा पद्धतीने जिवंत सातबारा मोहीम राज्यभर राबवली जाणार आहे. मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.